ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे महिपत नागराजला सांगत असतो की इकडे काय पण झालं आपण प्रतिमाला पूर्ण ठार मारायचं, पण हा सगळा आरोप प्रियावर आला पाहिजे. जर हा प्रियावर आरोप आला तर एका टायमाला 2 काम होतील आणि प्रतिमाचं नाही झाल्यावर ह्याचा क्लेम प्रियावर येईल आणि आपल्याला पुढची कामं करायला सोपी जातील. तेव्हा नागराज सांगायला लागतो जर आपण प्रियाला अडकवलं तर ती पलटवार करू शकते आणि मग आपल्याला काहीच करता येऊ शकत नाही, पण त्याच्या अगोदर आपल्याला प्रियाला विश्वासात घ्यायला हवं. तेव्हा महिपत बोलतो जर प्रियाला विश्वासात घेतलं तर ती डंक मारायचं काम करणारच. नागराज टेन्शन घेत असतो तेव्हा महिपत त्याला बोलतो तू टेन्शन घेऊ नकोस, काय पण केलं तरी आपण प्रियाचा काटा काढायचाच. इकडे मधुभाऊ कुसुमला सांगतात की मी इकडे साऊबाळाकडे किती दिवस राहू, मला इथे राहायला अपवाद वाटतं, त्यामुळे तू मला इथून घेऊन जा. व इथे कुसुम सायलीला फोन करते की तुझ्या मनातलं मधुभावना काय ते सांग. सायली सांगते की अर्जुनचं माझ्यावर प्रेम आहे आणि लवकरच आमचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून आम्ही विवाहबद्धात अडकणार आहे. तसं पण हे मधुभावना माहीत आहे आणि कसं पण करून ते अर्जुन सर माझ्या प्रेमात आहे आणि ते कन्फर्म आहे. ज्यावेळी ते मधुभाऊ जायची तयारी करत असतात तेव्हा सायली त्यांची बॅग पॅक करत असते. तेव्हा सायली त्यांना सांगते आता तर तुम्ही जाणार आहात तर तुमची मला काहीतरी आठवण द्या ना, आणि जर का तुमची आठवण आली तर मला ते पाहता येईल. मधुभाऊ बोलतात ज्यावेळी तू मला सापडली होतीस ना त्यावेळी जो फोटो काढला असता ना तो मी तुला देतो. त्यावेळी सायली खुश होते. तेव्हा सायली बोलते खरंच मधुभाऊ तो मला फोटो द्याल. तेव्हा मधुभाऊ बोलतात हो बाळा तू बिलकुल काळजी करू नकोस. त्यावेळी मधुभाऊ तो सायलीला फोटो देतात आणि त्या फोटोमध्ये ऍक्च्युली सायली छोटी तन्वी असते. तेव्हा सायली बोलते हा माझा फोटो आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात हो. तेव्हा मधुभाऊ बोलतात माझा कसला गोंधळ होत नाही आहे. तेव्हा सायली बोलते तुमचा काहीतरी घोळ होतोय. तेव्हा सायली बोलते हा तर फोटो तन्वीचा आहे. सायली बोलते आपल्या स्टोरूम मध्ये पण एक फोटो आहे, तो फोटो पण आणि त्या फोटोशी मी कम्पेअर करू शकते. मधुभाऊ बोलतात नाही ग. सायली बोलते तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला घेऊन जाते तिथे. सायली मधुभाऊना स्टोरूम मध्ये घेऊन जाते आणि बोलते हा बघा हा फोटो. तेव्हा मधुभाऊ बोलतो हा तर तुझा फोटो आहे. सायली बोलते हे कसं शक्य आहे, ही तर या घरातली मुलगी आहे आणि ही तन्वी आहे आणि हा फोटो माझा कसा असू शकतो. तेव्हा मधुभाऊ बोलतात काहीतरी गडबड आहे. सायली बोलते मधुभाऊना की आपण हे सगळं पूर्णाजी समोर नेऊया का. त्यानंतर ते डायनिंग टेबलवर पूर्णाजी आणि मधुभाऊ यांची भेट होते आणि मधुभाऊने ते पूर्णाजीशी बोलायचं असतं. मधुभाऊ बोलतात अन्नपूर्णा मॅडम तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. तुमच्या इथे जो तन्वीचा फोटो आहे तो बघता का तुम्ही. तेव्हा पूर्णाजी तो फोटो पाहिल्यावरती बोलते हा फोटो तर तन्वीचा आहे. मधुभाऊ बोलतात हा जेव्हा साऊबाऊ मला भेटलेली ना तेव्हाचा हा फोटो आहे. पूर्णाई बोलते तुम्ही चुकून सायलीचा बोलता हा तर तन्वीचा फोटो आहे. मधुभाऊ बोलता हा हे सगळं चूक आहे, हा फोटो साऊबाऊचा आहे. तो पूर्णाईला धक्का बसतो आणि तिला काय समजत नाही की मधुभाऊ काय बोलतायत. पूर्णाई बोलते आपण रविराजांची भेट घेऊया आणि आपण रविराजांची भेट घेतल्यानंतर जे काही सत्य आहे ते आपल्याला काय ते समजेल. आणि ते रविराजांना भेटलं जातं आणि तन्वीचा फोटो आणि किशातला फोटो तो रविराजांसमोर आणला जातो आणि मधुभाऊंच्या पाकिटातला फोटो पाहून रविराज आणि पूर्णाई हादरते आणि हा घडलेला सगळा प्रकार अस्मिता प्रियाला फोनवर सांगते आणि प्रिया चांगलीच गडबडते आणि प्रिया धावत पळत सगळे डॉक्युमेंट बघायला जाते आणि काय झालं तरी हे सगळे डॉक्युमेंट बदलणं आपलं काम आहे हे तिला कळतं. पण हे मधुभाऊने पूर्णाई समोर सत्य आणल्यानंतर पूर्णाई काय करणार हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.